मित्रांनो, महाराष्ट्रात सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करताना दिसत आहेत। ह्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत आणि त्यामागे कारणही तसेच आहे। रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढत असताना त्यांनी एका कार्यकर्त्याला बाजूला हो म्हणून लात मारली। नेमका तो व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतो आहे। महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठते आहे। विरोधकांना तर आयता मुद्दाच मिळाला। महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रचार सभेत ह्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंसोबतच महायुती सरकारवर देखील टीका केली जात आहे। अशातच आता रावसाहेब दानवेंनी ह्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे। ते म्हणाले की मी प्रथम कार्यकर्ता आहे आणि मग नेता आहे। नेता म्हटलं की अशा गोष्टी लोकांच्या नजरेत लवकर येतात आणि मग चर्चा होते। मात्र जेव्हा माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो ना, तेव्हा मला कार्यकर्त्याचा रोल करावा लागतो। आता संतोष दानवे यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या सभेच्या दिवशी मुंबईत रात्री आमची कोर कमिटीची एक महत्त्वाची बैठक होती। मला त्या बैठकीला जाणं गरजेचं होतं, पण त्या सभेच्या वेळी कार्यकर्ते हटायला तयारच नव्हते। तेव्हा मी कार्यकर्त्यांना सांगितलं चला, पण ते ऐकत नव्हते। मग मी स्वतः उतरलो आणि त्यांना चला चला असं म्हटलं। मात्र यावरून ट्रोल झालं। आणखी एका सभेत मंत्री असतानाही काठी घेऊन लोक लोटले होते। तेव्हा तर देवेंद्र फडणवीस हे गाडीत वरती बसलेले होते। मात्र यामध्ये ट्रोल होण्यासारखं काही नाही, पण मला ट्रोल केलं। मात्र मी यामुळे थांबणार नाही। असे प्रसंग यापुढे देखील येतील। हा कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे त्यात बदल होणार नाही। मित्रांनो, रावसाहेब दानवेंच्या ह्या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा।